विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची बैठक होण्याची शक्यता। बैठकीमध्ये पुणे, हिंगोली, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मतदारसंघांबाबत चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी पक्षाने 3 जागांवर महायुतीमध्ये दावा केल्याची माहिती। ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। विधान परिषद माजी आमदार रवींद्र फाटक यांनी घेतली क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट। रवींद्र फाटक ठाण्यातून विधान परिषदेसाठी इच्छुक। बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। हिंगोली, परभणीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर खोतकरांचा दावा। मुलासाठी खोतकरांना ही जागा हवी असल्याचं समोर। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। भंडारा गोंदियामध्ये जागा न देता प्रफुल्ल पटेलांना कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न। जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत जय पवारांची सोशल मीडियावर पोस्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नसल्याचं केलं स्पष्ट। गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याची चर्चा। माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी, अन्यथा 12 तालुकाध्यक्षांचा राजीनाम्याचा इशारा। इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला तोटा टाळण्यासाठी राज्य सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी। आर्थिक मदत दिल्यास भाडेवाढ टाळता येणार असल्याचं वक्तव्य। राज्यातील 14,327 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला। कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती। मात्र सरपंचांना कुठलेही अधिकार दिले नाहीत। सरपंच असताना विश्वास होता, प्रशासनामध्ये असताना नाही का? अधिकार गोठवल्यामुळे सरपंचांचा सवाल। राज्यातील पंचायत समिती सदस्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मताचा अधिकार द्या। महाराष्ट्र राज्य पंचायत समिती सदस्य संघटनेची मागणी, अन्यथा कायदेशीर मार्गाने आणि आंदोलन करून न्याय मिळवण्याचा इशारा। गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली। नगरसेवकाच्या अपघाती निधनानंतर नगरसेवक पदासाठी होणार निवडणूक। एका जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तिहेरी लढत। यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेतील शिवसेनेच्या नगरसेवकाला मारहाण। रॉडनं नगरसेवकावर दोघांनी केला हल्ला। पवन चाफले हल्ल्यामध्ये जखमी। क्षुल्लक कारणावरून उपनगराध्यक्षपदाच्या केबिनमध्ये जाऊन मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। वसई विरार महापालिकेच्या बोळिंजमधील रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। रुग्णालयातील साधनसामग्री, औषधं कोरोनाच्या 3ऱ्या लाटेदरम्यान आणल्याचं विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि आरोग्य समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास। माता बाल संगोपनासाठीचे प्रोटीनचे अनेक डबे रुग्णालयाच्या आवारात। मुदतबाह्य मलमाच्या ट्यूब्स देखील कचऱ्यात। वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता नागपूर स्कूल बस संघटनेकडून फी वाढ। प्रत्येक विद्यार्थ्यामागे 200 रुपयांची भाडेवाढ, त्यामुळे पालकांचा खिसा आणखी रिकामा होणार। रुग्णाला 4 वेळा उपाशी ठेवून शेवटच्या क्षणी ऑपरेशन रद्द केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील भोंगळ कारभार तर तांत्रिक अडचणींचं कारण पुढे करून रुग्णालयानं फेटाळले आरोप। पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 15 तोळे सोन्याची बॅग प्रवाशाला परत। स्कॅनिंग दरम्यान प्रवासी बॅग मशीनवरच विसरला। आरटीओ मेट्रो स्थानकावर विसरलेली बॅग सीसीटीव्हीच्या मदतीनं शोधण्यात आली। भोंदू अशोक खरातची ईडी कोठडी संपली। अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी। गेल्या 6 दिवसांपासून अशोक खरात मुंबईतील ईडी कोठडीत। खरातला नाशिक रोड कारागृहामध्ये पाठवलं जाणार। मुंबईतील व्हीआयपी कल्चर मोडून काढण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई। अंधेरीमध्ये वाहतूक विभागाची कारवर विधिमंडळाचे लोगो आणि लाल निळ्या रंगांचे लाईट लावून फिरणाऱ्यांवर कारवाई। कपडा व्यापाऱ्यांनी लावले होते गाडीवर लाल निळ्या लाईट्स। मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून बकरे ठेवण्यासाठी शेड उभारल्यामुळे वाद। बैठक न घेता हिंदू रहिवाशांना विचारात न घेता शेड उभारल्याचा आरोप। शेडमधील 25 बकऱ्यांमुळे त्रास होत असल्यामुळे पोलिसात तक्रार। एका युवकावर अज्ञाताकडून ब्लेडनं वार। सोसायटीमध्ये गदारोळ।
सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली जाऊ नये अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली, तर ठरवून दिलेल्या ठिकाणांचा वापर करण्याचं सरनाईकांचं आवाहन. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या आणि अवैध वाहतुकीवर कारवाईची मागणी. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र. बकरी ईद दरम्यान गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी. अमरावतीच्या मेळघाटाच्या जंगलामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिलं हातपाय बांधलेल्या गोवंशाला जीवनदान. जंगलामध्ये गोवंशाची हत्या करून गोमांस विकलं जात असल्याचा विहिपचा आरोप. तातडीनं कारवाईची मागणी. पुण्यातील पुरंदरमधील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती. 15 दिवसामध्ये 50% भूसंपादन पूर्ण. गावातील 1523 एकर जमीन प्रशासनाच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजनंतर शेतकऱ्यांची संमतीपत्र 10 जूनपर्यंत जिल्हा प्रशासन स्वीकारणार. रस्ते खोदून चर न भरल्यास दुप्पट दंड. मुंबई महापालिकेचा कंपन्यांना इशारा. गॅस, केबल आणि टेलिकॉम कंपन्यांकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं खोदकाम. चर बुजवण्याचा खर्च 243 कोटींवरून थेट 618 कोटी रुपयांपर्यंत वाढ. पुणे पोलिसांची गुजरातमध्ये जाऊन मोठी कारवाई. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांची छापेमारी. दोघांना केली अटक. खराडीमधील तरुणाची केली होती 70 लाखांची ऑनलाईन फसवणूक. परभणीमध्ये 11व्या दिवशी पंपावर डिझेलसाठी रांगा कायम. जिल्ह्यातील 2च पंपांवर डिझेल उपलब्ध. शेतीची कामं, पेरणीपूर्व मशागती तसंच माल वाहतुकीवर याचा मोठा परिणाम. शेतकऱ्यांकडून संताप. नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या मवियाच्या नेत्यांनी पोलिसांना घेतलं ताब्यात. आंदोलन करत असताना पोलिसांनी केली कारवाई. महामार्गावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाळलं टायर. महामार्गावरील आंदोलनादरम्यान टायर जाळलं. कांद्याला हमीभाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी मवियाचे कार्यकर्ते आक्रमक. नाशिकमधील चांदवडमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही केलं बाजूला. मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न. कांद्यासाठी नाशिकच्या चांदवडमध्ये मवियाचं आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे यांचं बैलगाडीत बसून आंदोलन. तिन्ही नेत्यांच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ. नाशिकमधील आंदोलनामध्ये मवियाचे नेते सहभागी. हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवेंसह कार्यकर्ते आंदोलनात. नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी. कांदा प्रश्नावर मवियाच्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. नाशिकच्या चांदवडमध्ये मेलोडी चॉकलेटचं वाटप करत अनोखं आंदोलन. कांदा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी वाटली मेलोडी चॉकलेट. परदेश दौऱ्यावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलोडी चॉकलेट वाटत असल्यामुळे शेतकऱ्यांचा अनोखा निषेध. कांदा प्रश्नी चांदवडमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांचा बळाचा वापर. सरकारच्या कृतीचा किसान सभेच्या अजित नवलेंकडून निषेध. इंधन दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आंदोलन. रस्त्यावर बसून प्रणिती शिंदेंकडून सरकारचा निषेध. गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. कांद्याला भाव देण्याची हाती बॅनर घेऊन मागणी. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नागपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा निषेध. माजी मंत्री अनिल देशमुख यांचा सायकलवरून प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध. केंद्र सरकार चुकीच्या नियोजनाचं खापर जनतेवर फोडत असल्याची टीका. इंधन दरवाढीविरोधात पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं. घोडा, गाढव आणि बैलगाडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मेलोडी चॉकलेट वाटप करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ म्हणजे सर्वसामान्य लोकांची लूट असल्याचा आरोप.
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पेट्रोल पंपावर काँग्रेसचं मेलोडी चॉकलेट वाटप आंदोलन, पेट्रोल डिझेल दरवाढीचा केला निषेध, तर नीट पेपरफोडी प्रकरणातही कारवाईची मागणी. डिझेल टंचाईच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये रास्ता रोको, हिंगोली सेनगाव महामार्गावर नरसी नामदेव या ठिकाणी रास्ता रोको. नांदेडमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा, शेतकऱ्यांना राहावं लागतंय तासनतास रांगेमध्ये. युवक काँग्रेसनं मेलोडी चॉकलेट वाटप करून सरकारचा केला निषेध, शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला निवडणूक आयोगाची मंजुरी, शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास आचारसंहितेतून सूट. 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज सरकार भरणार, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000चं प्रोत्साहन अनुदानही देणार. डिझेल टंचाईमुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प, हळदींचे शेकडो क्विंटल साठे बाजार समितीमध्ये पडून 6 दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय. जळगावच्या चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे 700 हेक्टरपेक्षा अधिक केळी बागा उद्ध्वस्त, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर शहर आणि निलंगा तालुक्यातील परिसरामध्ये वादळी पावसाचा तडाखा, शेतीचं मोठं नुकसान, वीज पडून म्हैस आणि बैल ठार, अनेक घरांची पडझड. नांदेडच्या अनेक भागामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, हदगाव, तामसा, अर्धापूर परिसरामध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. हिंगोलीमध्ये काल विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाचा तडाखा. सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावामध्ये वीज अंगावर पडल्यामुळे 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, शेतामध्ये मशागतीचं काम करत असताना जगन कोटकर यांच्या अंगावर वीज पडली.